नमस्कार. मी बिझनेसमॅन नाही. मी स्वतःला ऑफिशियल वर्कर समजत होतो किंवा एम्प्लॉई समजत होतो. मी सेल्समॅन नाही, कारण मी माझा प्रोडक्टच नाही तर मी सेल्स काय करणार असा मी होतो. पण तो मी नव्हे त्याची मला जाणीव झाली आपल्या बिझनेस 2.0च्या तिसऱ्या सेक्शनला, की मी स्वतः बिझनेसमॅन आहे आणि मी सेल्समॅन आहे. माझा प्रोडक्ट्स काय ते आहे, ठीक आहे, मी गव्हर्नमेंटचा मेडिएटर असेल, पण माझा सुद्धा काही प्रोडक्ट्स आहे आणि मी तो सेल्स करू शकतो, मार्केटला जाऊ शकतो, याची जाणीव मला सूर्यकांत नाईक सरांनी करून दिली शेवटच्या सेक्शन्समध्ये. आणि मी नव्हेच हे मला जाणीव झाली आता या 2.0 मी जॉईन केल्यानंतर मला जाणीव झाली की तो मी नव्हेच. मी जो विचार करत होतो, बिलॉंग्स टू काय करत होतो, तो मी नव्हेच. असा मी अमित गणपतराव देशपांडे, मुक्काम पोस्ट चिंचनाळ, तालुका गडिंग्लज, एक साधारण खेड्यातून आलेला मुलगा. पण आज ज्यावेळेला 2012 मध्ये मी मुंबईमधून शिफ्ट झालो गडिंग्लजमध्ये, त्यावेळी HR मॅनेजमेंटचा डिप्लोमा केल्यामुळं किंवा काहीतरी टेक्निकल देवयोग होता आणि प्रॉव्हिडंट फंड हा त्यावेळी ऑर्गनायझेशन, जी एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे ती ऑनलाईनमध्ये आली आणि त्याच वेळी मी माझा स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला. मी प्रॉव्हिडंट फंड कन्सल्टंट गडिंग्लजमध्ये काम करतो. माझे एरिया गडिंग्लज, चंदगड, आजारा, सावंतवाडी, रत्नागिरी, त्यानंतर दोडामार्ग, राधानगरी, गारगोटी हा मोठा एरियामध्ये माझ्याकडे येतो. मी लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइडेड करतो. म्हणजे काय करतो नेमकं हेच लोकांना समजत नाही. मी लेबर टॅक्स कन्सल्टंट म्हणतो, स्वतःला प्रॉव्हिडंट फंड कन्सल्टंट म्हणतो, ESIC कन्सल्टंट म्हणतो, पण नेमकं मी काय करतो हे खूप लोकांना प्रश्न पडतोय. तर मी नेमका मेडिएटर आहे, मी माध्यम आहे, एक सोशल वर्कचा, प्रॉव्हिडंट फंड ऑफिसचा, ESIC ऑफिसचा, ग्रॅज्युएटी ऑफिसचा एक मी मेडिएटर आहे. मी लोकांना सेवा देतो. सेवा म्हणजे काय देतो, इथून सर्व जे ऑफिसेस आहेत, आज तुम्हाला अनुभव असेल तर प्रॉव्हिडंट फंड ऑफिस कोल्हापूर आहे, ESIC ऑफिस पुण्याला आहे, ग्रॅज्युएटी ऑफिस सांगली, साताऱ्याला आहेत. अशा वेळी इथले लोक, ग्रामीण भागातले लोक जाऊ शकत नाहीत, त्यांचा मेडिएटर मी आहे. मी गडिंग्लजमध्ये स्वतःचं ऑफिस केलंय. आज माझ्याकडे जवळजवळ नाही म्हटलं तर फक्त इन्क्वायरीसाठी 70% लोक येतात. म्हणजे दिवसाला 20 लोक जरी आले तरी 15 लोक फक्त माझ्याकडे इन्क्वायरीसाठी येतात आणि मी ती फ्री ऑफ चार्ज त्यांना इन्क्वायरी देतो. त्यामध्ये मला आत्मीय समाधान आहे की त्या लोकांना तेवढ्या जाण्याचा त्रास मी वाचवला. त्यांना लागणारे फॉर्म्स असतील, ऑफलाईन ऑनलाईन काही फॉर्म्स असतील, ते मी देण्याचं काम करतो. म्हणजे मी प्रॉव्हिडंट फंड, ESIC, ग्रॅज्युएटीचा एक कन्सल्टंट म्हणून मी गडिंग्लजमध्ये काम करतो. माझ्याकडे ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आता तुम्हाला म्हणाल की हे नेमकं कुणाला लागू होतं, जे पेन्शनर आहेत, जे जुने पेन्शनर आहेत, ज्यांना गव्हर्नमेंट सेक्टरमधून पेन्शन भेटत नाही, पण प्रायव्हेट सेक्टरची जी पेन्शन असते ती लागू करून देण्याचं काम मी करतो. डेथ क्लेम्स असतात, ते डेथ क्लेम्स पूर्ण करण्याचं काम मी करतो. माझा जो कामाचा जी पद्धत आहे त्यामध्ये मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही करतो. ऑनलाईन आता जे सगळं ESIC, PPF असेल किंवा ग्रॅज्युएटी सगळं ऑनलाईन झालेलं आहे, पण ऑफलाईनमध्ये सुद्धा जावं लागतं. हेअरिंग्स असतात, केसेस असतात, त्या केसेस हँडल करण्याचं सुद्धा मी काम कोल्हापूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल तरी मी ती करतो. आणि मी अशी सर्व्हिस सर्वांना प्रोव्हाइडेड करतो. माझ्याकडे क्लायंट्स म्हणून साधारणतः 3 शुगर फॅक्टरी आहेत, आपल्या मोठ्या 3 शुगर फॅक्टरी माझ्याकडे आहेत. गडिंग्लजमधल्या मोस्ट ऑफ सगळ्या इन्स्टिट्यूट माझ्याकडे आहेत, कॉलेजेस माझ्याकडे आहेत, बँकात सगळ्या माझ्या कोऑपरेटिव्ह बँकात माझ्याकडे आहेत, दूध डेऱ्या माझ्याकडे आहेत, सोसायटी माझ्याकडे आहेत, पतसंस्था माझ्याकडे आहेत. म्हणजे सगळ्या ज्या ऑर्गनायझेशन, प्रायव्हेटायझेशन ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या संपूर्ण माझ्याकडे क्लायंट म्हणून आहेत आणि मी त्यांचं काम व्यवस्थित करत असतो. आजपर्यंत मी व्यवस्थित काम केलं. इथून पण तुमच्या सर्वांची साथ मला लाभेल आणि मी इथून पुढेही व्यवस्थित काम करेन. धन्यवाद.